चुकवणारा राजकीय विश्लेषकांच्या नजरा आसमानाकडे जाणारा आज हा सोलापुरातला मेळावा महाराष्ट्रातल्या राजकारणाची गणित बदलणारा हा मेळावा आहे। प्रकाश आंबेडकर उभे नाहीत, ते आपले बाप उभा आहे। अरे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिला, जर बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला नसता तर हा गोपीचंद पडळकर सोलापुरात व्यासपीठावरती बोलू शकला नसता। बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नसता तर हे महाराष्ट्रामध्ये जेवढे राजकर्ते झाले ते राजकर्ते जन्माला येऊ शकले नसते। मग वंचित आघाडीची निर्मिती कशासाठी आहे? माननीय प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी साहेबांनी जी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती केलेली आहे ती निर्मिती कशासाठी आहे मित्रांनो? अरे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती वंचित आघाडीची निर्मिती आहे। म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या माझ्या बहुजन समाजाला अपील करतोय, राज्यातल्या बहुजन समाजाला अपील करतोय, मग त्या मराठ्यांच्या पोराला माझा हात जोडून सांगणार, अरे बाबानो वंचित आघाडीत या आणि नेते व्हायची संधी वंचित आघाडीमध्ये आहे, तुम्ही वंचित आघाडीमध्ये या। काय लोकांना वाटतं की बाळासाहेबांची वंचित आघाडी म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट समाजाची वंचित आघाडी आहे? अरे नाही मित्रांनो, मराठा समाजाला बौद्ध सांबार कुंभार ढोर नावी साळी तेली गोष्टी वंजाली हटकर धनगर सरगर रामोसी वडार बेडर मुसलमान लिंगायत परीट गडची डवरी मागवाला तुमचा पोरगा लोणाराचा पोरगा दुर्गाचा पोरगा डोळ्याचा पोरगा यांच्या सगळ्यांच्यासाठी ही वंचित आघाडी आहे। वंचित आघाडीला जात आहे का? ऐका सगळे हात वर करून सांगा, वंचित आघाडीला धर्म आहे का? अरे आमच्या बापाचा अपमान केला, आमच्या आजोबाचा अपमान केला, आमच्या आजोबाचा अपमान केला आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कोणी आम्ही इथं आलो आहे? बरोबर का चुकीचं आहे? मुसलमानांना भीती घालायची काँग्रेसनं वापरून घ्यायचं, दलितांना भीती घालायची काँग्रेसनं वापरून घ्यायचं। अरे आता आमचा झेंडा असेल, दांडा आमचा असेल आणि नेता आमचा असेल, बरोबर ना? मग सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, अरे ही निवडणूक माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधातली ही निवडणूक नाही, हे निवडणूक सिद्धेश्वर महाराजांच्या विरोधातली निवडणूक नाही, ते विषय आपल्यासाठी महत्वाचे नाहीत मित्रांनो। आपली निवडणूक गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाला सन्मान मिळवून देण्यासाठी ही निवडणूक आहे। गावगाड्यातल्या करपलेल्या चेहऱ्यावरती हर्ष उमटवण्यासाठीची ही निवडणूक आहे। गावगाड्यातल्या माणसाला सरकारची योजना पोहोचवण्यासाठीची ही निवडणूक आहे। ही निवडणूक कुठल्या व्यक्तीच्या विरोधातली निवडणूक नाही मित्रांनो, ही विचाराच्या विरोधातली निवडणूक आहे। म्हणून प्रकाश आंबेडकरांचं मी लाख लाख धन्यवाद देतो, तुम्हाला आभार मानतो। अरे आमच्या सारख्या अनेक लाखो तरुणांना बाबासाहेबांच्या वारसाला मतदान करण्याची संधी मिळते आहे। सोलापूरवाल्यानो तुम्ही नशीबवान आहात, नशीबवान आहात तुम्ही। प्रकाशजी आंबेडकर इथं येऊन उभा राहिलेले आहेत। प्रकाशजी आंबेडकरांचा जर पराभव झाला तर पुढच्या 70 वर्ष तुम्हाला कुणी तुमची माती उचलण्याची वेळ राहणार नाही। प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला तर त्यांची चूल पेटायची होत नाही, पण या महाराष्ट्रातली जी लोक थोडं लावून बसले की आता कोणतरी आपला नेता आलेला आहे आणि त्या नेत्याचा 2 ते 3 लाखाच्या फरकानं विजय करणं हे सोलापूर जनतेच्या लोकांचं काम आहे। कराल की नाही विजय? कराल की नाही विजय? हात वर करून सांगा। मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे, सगळे हात मोठ बांधून सांगा, वरची लोक, अरे ही निवडणूक आपल्या अस्मितेची निवडणूक आहे। ज्या लोकांनी आपल्याला आजपर्यंत
वापरून घेतलं त्या लोकांना आता आपण वापरून घ्यायची वेळ